रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप, खाण्यायोग्य तांदूळ वाटप करण्याची बिरसा फायटर्सची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा व दुर्गंध येणारा तांदूळ वाटप केला जात असून खाण्यायोग्य तांदूळ पुरवठा करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आलाय। निवेदनात म्हटलंय की नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा व दुर्गंध येणारा तांदूळ वाटप करण्यात येत आहे असले धक्कादायक वास्तव पुढे आलं। हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ गरीब व दारिद्र्य रेषेखालील लोकांना रेशन दुकानातून देण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात जनावर सुद्धा खाणार नाही असा तांदूळ या गरिबांना दिला जातोय। या तांदूळाचा दुर्गंध येत असून भात किंवा खिचडी बनविल्यानंतर खायच्या लायकीचा राहत नाही। रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असून तांदळामध्ये 60% तांदळाच्या कणक्या मिसळविल्या जात आहेत। यात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झालाय। शिवाय या तांदळात पांढरे खडे मिसळवल्याचा आरोपही केला जात आहे। तरी नंदुरबार जिल्ह्यात ज्या रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप केला जात आहे त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व खाण्यायोग्य तांदूळ पुरवठा करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी, संचालक, नवापूर।